देशमुख जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर साधलेल्या निशाण्यासंदर्भात। राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडून औपचारिकता म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा केला गेलाय असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस सुतकी पद्धतीने साजरा होतोय। हा दिवस जैन समूहाचा असता तर सरकारने गालीचे अंथरले असते। आपण आपल्या भाषेचा प्रांताचा सन्मान केला तरच बाहेरचे करतील असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। फेसबुक पोस्टमधून राज ठाकरेंनी जनतेला आवाहन सुद्धा केलंय। काय म्हटले पाहूया। महाराष्ट्र दिन हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे तसा तो दिवस। हा मुंबईसारखं शहर जे घडण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। मात्र सरकारकडून औपचारिकता म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात येतोय अशी टीका राज ठाकरे यांनी सरकारवर केली आहे। या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता असंही म्हटलंय। हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकारने सर्वत्र गालिचे अंथरले असते असाही निशाणा साधलाय। रोषणाई केली असती तिथं कधीही हात अखडता घेतला नसता। पण महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस मात्र अगदी सुतकी पद्धतीने साजरा केला जातोय। बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्यांची पूर्तता होणार नाही याची खात्री आहे असाही हल्लाबोल केलाय। पण मराठी माणसाला काय झालं आहे असा सवाल मराठी माणसांना उपस्थित केलाय। मुंबईतील हुतात्मा स्मारक राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवं। खरं तर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी, मिरवणुका निघायला हव्यात। पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे असाही सवाल मराठी माणसाला राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील असंही म्हटलंय।